भरून काढणे शक्य नाही, पण अजितदादांच्या निधनामुळे झालेल्या वेदना कधीही कमी होणाऱ्या नाहीत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली। अधिवेशनाच्या प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या सदस्य असलेल्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांविषयी आपल्या भावना मांडल्या। तसंच महाराष्ट्रानं दादांच्या रूपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावला अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आज सभागृहामध्ये ज्या शोक प्रस्तावासाठी आपण सर्व लोक एकत्रित आहोत, कधीच कल्पना केली नव्हती की अशा प्रकारचा शोक प्रस्ताव हा आपल्याला या ठिकाणी त्याच्यावर व्यक्त व्हावं लागेल। खरं म्हणजे सहज बाजूला नजर गेली तर नेहमीच खुर्चीत दादा असायचे आणि सभागृहामध्ये तर सुरुवातीपासून तर रात्री उशिरापर्यंत कितीही काळ सभागृह चाललं तरी आपल्या जागी बसलेले दादा हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळायचे। आज दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाहीत, याची निश्चितपणे खंत आहे। खरं तर दादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला, पण अनेक वेळा ते असं म्हणायचे की मी कधीतरी मुख्यमंत्री होईल पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहील, अशा पद्धतीनं अनेक वेळा गमतीने ते म्हणायचे। आज मी असं म्हणू शकतो अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड। शिंदे साहेबांचा हात खुला होता, त्यामुळे ते दरवेळेस एखादी नवीन योजना आणायचे। दादा म्हणायचे आपण आता मोठ्या योजना केलेल्या आहेत, मग आता ही योजना कशी करायची। मग शिंदे साहेब मला म्हणायचे की नाही आपल्याला ही केली पाहिजे, मग मी त्यांना सांगायचो केली पाहिजे। मग ते सांगायचे नाही पण आत्ता पैशाची तंगी आहे, मग मी यांना सांगायचो पैशाची तंगी आहे। असं करून मग शेवटी दोघांचं एकमत व्हायचं आणि मग आम्ही ती योजना पूर्ण करायचो। त्यामुळे हा आमच्या तिघांच्या स्वभावातला हे अंतर होतं, पण मला असं वाटतं की आम्ही तिघं एकमेकाला कॉम्प्लिमेंट करत होतो आणि म्हणून त्यातनं एक कुठल्याही मुख्यमंत्र्याला अर्थमंत्री कसा पाहिजे तर तो अजितदादांसारखा पाहिजे। एक भावनिक नातं हे दादांशी तयार झालं। मी अनेक वेळा माझ्या मुलाखतीत म्हणायचो की राष्ट्रवादी काँग्रेस आमचं स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे, पण त्याच वेळी माझ्या मनात मात्र मला हे पक्क माहिती होतं की अजितदादा हे काही स्ट्रॅटेजिक पार्टनर नाही आहेत, तर अंतःकरणातनं आपल्यावर प्रेम करणारा अशा प्रकारचा आपला मित्र म्हणून खरं म्हणजे अजितदादांकडे मी बघितलं आणि त्यांनीही माझ्याकडे त्याच पद्धतीनं बघितलं आणि जीवनभर मला असं वाटतं की आमचं ते नातं त्यांच्या अंतिम दिवसापर्यंत कायम होतं। दरम्यान मुख्यमंत्री शोकप्रस्ताव मांडत असताना संजय शिरसाटांना अश्रू अनावर झाले। अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना शिरसाट भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। दादांचा आज या सभागृहामध्ये नसणं हे प्रत्येकाला मनाला चटका लावून गेलेला आहे। आज त्यांचा शोक प्रस्ताव होता, विधानसभेतही होता, विधान परिषदेमध्ये होता। दादा गेल्या 27 तारखेला जेव्हा लास्ट कॅबिनेटला होते त्या टायमाला आमचं सुद्धा त्यांच्याशी बोलणं झालं होतं। मी माझ्या सहकाऱ्यांना भरत गोगावले होते, आणखी माझे एक दुसरे सहकारी होते, त्यांना सुद्धा सांगितलं की दादाची देहबोली आज काही बरोबर वाटत नाही। परंतु निवडणुकीच्या नंतरची ती पहिली कॅबिनेट होती, त्या टायमाला सुद्धा दादा थोडेसे डिस्टर्ब असल्यासारखे वाटत होते। माहीत नव्हतं काळ इतक्या लवकर असा घालेल। आता येणारा अर्थसंकल्प हा दादाचा अर्थसंकल्प, दादानी तयार केलेला अर्थसंकल्प, जवळपास 90% अर्थसंकल्प हा दादानी तयार केला होता। 10%ची मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात भर टाकली निश्चित असावी। दरम्यान विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शोकप्रस्ताव मांडला।
अजित पवारांच्या जाण्यानं पोकळी जी निर्माण झाली ती कधीच भरून निघू शकत नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. नव्या वर्षात राज्याच्या विकासाला, लोकांच्या कल्याणाला नवा वेग द्यायचा निर्धार आम्ही तिघांनी केला होता. पण 28 जानेवारीचा तो काळा दिवस उजाडला आणि सकाळी अपघाताची बातमी धडकली. टीव्हीवर ती दृश्य बघितली आणि सगळ्यांचाच मनाचा थरकाप उडाला. दादांवर प्रेम करणाऱ्यांवर आभाळा एवढं दुःख कोसळलं. कितीतरी वेळा कुणाचाच या बातमीवर, माझाच काही, कुणाचाच या बातमीवर विश्वास बसत नव्हता. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, मनात दुःख होतं. दादा वेळ कधीच चुकवत नव्हते, पण त्या दिवशी नियतीने मात्र वेळ चुकवली. लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो. पण त्या दिवशी सभापती महोदय अगदी विपरीत घडलं. लाखांचा पोशिंदा गेला. दादांचं नाव अजित होतं, पण नियतीसमोर ते जिंकू शकले नाहीत. दादा लाखो त्यांच्या कार्यकर्त्यांना, अनुयायांना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना अनाथ करून गेले. ही मात्र वस्तुस्थिती आहे. यामध्ये मी एवढंच म्हणेन, बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गया, बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गया, एक इंसान सारे शहर को ही वीरान कर गया. या दुर्घटनेनं पवार कुटुंबियांवर काळाने घाला घातला. दुःखाचा डोंगर कोसळणं म्हणजे काय असतं हे मी स्वतः देखील अनुभवलंय. माझी 2 मुलं अपघातात मी गमावली, त्यावेळी मी दुःख पाहिलंय. त्यामुळे सुनेत्राताई, पार्थ, जय आणि एकूणच पवार कुटुंबियांच्या दुःखाची आपण सगळेच कल्पना करू शकतो. माझे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना सुद्धा मी अपघातातच गमावलं आणि त्यावेळी देखील दुःख काय असतं हे मी पाहिलंय. साहेबांवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांची काय अवस्था झाली तेही पाहिलंय, कारण तेही अचानक निघून गेले. त्यामुळे दादांवर अतोनात प्रेम करणाऱ्या लोकांची वेदना आपण जाणतो. आजही सभागृहातल्या अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत, दुःख आहे. हे दुःख पचवणं, दादा आपल्यात नाहीत हे मान्य करणं अवघड नाही तर अशक्य आहे. तर अजित पवार आता विधिमंडळात दिसणार नाहीत याची खंत असेल असं उद्धव ठाकरेंनी